नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मुसंडी मारताना दिसतो कशा पद्धतीने बघता तुम्ही? अरे मुसंडी बिसंडी काही नाही आहे, सुपडा साफ झालाय. आता 4 ठिकाणी आपण बघितलं MIMच्या सीट 4 ठिकाणाहून निवडून आलेल्या आहेत. त्या अपेक्षितच होतं, याच्यापेक्षा वेगळं काही घडलेलं नाही. पण मला समोरच्या विरोधी पक्षाच्या जे उमेदवार होते किंवा नेते होते त्यांची कीव येते की MIM सारखा पक्ष आज विरोधी पक्ष म्हणून पुढे आला आणि समोरच्या बाकी सगळ्या विरोधी पक्षाचं पाणीपत झालेलं आहे. हे खऱ्या अर्थानं हे दुर्दैवी गोष्ट आहे. हे या निमित्तानं मी सांगेन पुन्हा एकदा मी सोलापूर शहरातल्या जनतेचं मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. या राज्यामध्ये विकासाचं राजकारण, विकासाचं भूमिका घेऊन या ठिकाणी देवेंद्रजी नेतृत्व करतात आणि आज सोलापूरच्या जनतेनं त्यांच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवला. जो शब्द त्यांनी सोलापूरच्या जनतेला दिला, विमानसेवा असेल, दुहेरी पाईपलाईन असेल, IT पार्क असेल, या सगळं पूर्ण करण्याची क्षमता भारतीय जनता पक्षामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामध्ये आहे. हे शहरानं ओळखलं आणि शहर त्यांच्या पाठीशी उभं राहिलं. म्हणून मी पुन्हा एकदा देवेंद्रजींचं कौतुक करत असताना शहरातल्या जनतेचे आभार मानतो. त्यासोबत आमच्या शहरच्या अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर असतील, त्यासोबत आमचे शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोटेजी असतील, आमचे उत्तरचे आमदार असतील सन्माननीय विजयराव मालक असतील किंवा खास करून अक्कलकोटचे आमदार आमचे सचिन दादा असतील. या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष निवडून आला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन ताकदीनं काम केलं आणि आम्हाला आनंद याचा आहे. पहिल्यांदा या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवर सत्तेत आला आहे. स्वतःचा भारतीय जनता पक्षाचा महापौर पहिल्यांदा स्वतःच्या ताकदीवर बसेल आणि या शहरानं दाखवून दिलेलं आहे. इथं व्यक्तीचं राजकारण नाही, इथं कमळाचं राजकारण चालतं. इथं व्यक्तीचं राजकारण नाही, इथं पक्षाचं राजकारण चालतं. हे भारतीय जनता पक्षाला जनतेनं दाखवून आपण विजय देशमुख या विजयामध्ये आहेत. तुम्हाला माहिती आहे त्यांच्या घरी काय झालेलं आहे, त्यांनी काय करावं याच्या संदर्भात जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. पण मी सांगेन की आजचा दिवस आहे विजय साजरा करण्याचा. आजचा दिवस आहे सोलापूरच्या जनतेचा आभार मानण्याचा. आजचा दिवस आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करण्याचा आणि ते आपण करूया. या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी खूप दिवस आपल्याकडे आहे, तेव्हा आपण चर्चा करू. एक जागांवर निवडून आली, कधी काळी काँग्रेसची सत्ता सोलापुरात होती. कशा पद्धतीने बघताय? या शहराच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांचं राजकारण आता अस्त झालं, राजकारणाचा अस्त झालेला आहे. काल त्यांनी किंबहुना जेव्हा ते येतात स्टंटबाजी करतात, राष्ट्रीय नेतृत्वावर, राज्याच्या नेतृत्वावर काहीतरी टीका करायची आणि प्रसिद्धीत राहायचं. कालही तेच केलं. पालकमंत्र्यांवर टीका केली, पैसे स्वतः वाटतं म्हणून सांगितलं. आणि मुळातच या निवडणुकीमध्ये त्या दिल्लीतून निवडणूक करत होत्या. दिल्लीतच त्यांची प्रचारसभा सोलापूरच्या निवडणुकीची चालू होती आणि यातून ना उमेदवार कोण आहे माहिती आहे, ना उमेदवाराला काय पाहिजे माहिती आहे, ना शहराला काय पाहिजे, ना शहराच्या जनतेला काय पाहिजे हे त्यांना माहिती नाही. त्यामुळं अशा नेतृत्वाला शहरानं झिरकटलेलं आहे आणि एक जागा म्हणजे आता काय म्हणतात त्याच्यापेक्षा वेगळं काय असूच शकत नाही. एवढं मोठं नुकसान प्रणितीताईंच्या नेतृत्वाखाली. आपले मित्र पक्ष असणारे काय सल्ला असणारे मित्र पक्षाला? माझा सल्ला अजिबात नाही. त्यांना ईश्वरानं सुबुद्धी द्यावी, सिद्धरामेश्वरानं सुबुद्धी द्यावी. ज्या जागा निवडून आलेल्या आहेत त्यासुद्धा भारतीय जनता पक्षाच्या मदतीशिवाय आल्या नसत्या. त्यामुळं मी आपल्याला क्लिअर सांगतो, इथं फक्त भारतीय जनता पक्षानं कमळ चालतं.